विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात व शहरातील संत दगा महाराज औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात गेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व विद्यार्थ्यांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले। औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे परीक्षा केंद्र इतर ठिकाणी असल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागतो। प्रशिक्षण केंद्र नंदुरबारमध्ये व्हावे यासाठी विद्यार्थी आक्रमक झाले। महाविद्यालयातील पाणी, स्वच्छता, प्रॅक्टिकल साहित्य, वसतिगृहाची दुरावस्था आणि इत्यादी ग्रंथालयाच्या विविध समस्या गेल्या अनेक दिवसापासून आहेत। त्या संदर्भात आयटीआय प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदन देण्यात आले, तरी देखील आयटीआय प्रशासनाकडून काहीच उत्तर मिळाले नाही। म्हणून आज हे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले। आमच्या संपूर्ण मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने सांगण्यात आले। नमस्कार। आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नंदुरबार शाखेच्या वतीने नंदुरबार आयटीआय महाविद्यालयामध्ये हे तीव्र स्वरूपाचं आंदोलन होत आहे। याचं कारण असं की मागील 6 महिन्यामध्ये आपण प्राचार्यांना भेटून अनेक निवेदन दिले। त्याचा काही विषय आहे, जसं की जे काही नंदुरबार हे जिल्हास्थान असून त्या ठिकाणी आयटीआयचं परीक्षा सेंटर नाहीये, ते कुठेतरी तालुक्याच्या ठिकाणी आहे। त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जायला पोहोचण्याला खूप अडचण येतात। दुसरा विषय असा की महाडीबीटीचा विषय आहे, त्याच प्रकारे हॉस्टेलचा विषय आहे। तर पिण्याची पाण्याची व्यवस्था नाहीये, साफसफाई नाहीये, दरवाजे नाहीये, पंखा नाहीये, त्यांना बेड नाहीये। असे काही विद्यार्थी अशी प्रश्न घेऊन आमच्याकडे येतात। त्याचबरोबर महाविद्यालयाला शासनाने 2 कोटीचा फंड ई लायब्ररीसाठी दिला होता, परंतु या प्राचार्यांनी या मागच्या वर्षामध्ये या 2 कोटीचं काय केलं आणि या लायब्ररीचं कुठे गेली हे आजही विद्यार्थ्यांना सांगत नाहीये। आणि विद्यार्थ्यांशी खोटं बोलताय की 2 कोटी हा लायब्ररीसाठी आलेला नाहीये। या सर्व एकत्र मागण्या घेऊन आम्ही विद्यार्थी परिषद आणि आयटीआय महाविद्यालयाचे विद्यार्थी सर्व या ठिकाणी आंदोलन करतोय। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन या ठिकाणी चालू राहील।